नमस्कार, मी सुचित देशपांडे. स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट्स ए टू झेड पॉडकास्टच्या नवीन भागात मी तुमचं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत शरीर आणि मन यांना जोडणाऱ्या अत्यंत प्राचीन पण आजही तितक्याच महत्त्वाच्या असणाऱ्या मार्गाबद्दल, अर्थात योगा. शरीर आणि मन यांना जोडणाऱ्या या मार्गात आपल्या सोबत असणार आहेत अनुभवी योगा इन्स्ट्रक्टर सृष्टी वंदन. चला तर त्यांच्याशी गप्पा मारूया. सो आज मला तुझ्याशी योगा या टॉपिकवर बोलायचं आहे. खरं तर आपण पाहायला गेलं तर कोविड नंतर फिटनेसचं महत्त्व जास्त वाढलं. मग त्या ह्याच्यात जसं तुमचं जिमिंग वाढलं तसं योगाकडे बरीच लोक वळली. योगाचं महत्त्व पूर्वंपार आहेच. मला योगासनाबद्दल किंवा योगा या फील्डबद्दल एक नेहमी वाटतं की लोक म्हणतात की योगामध्ये आपण स्वतःशी संवाद साधतो, पण हे एक्झॅक्टली कसा संवाद साधतो आणि हे खरं आहे का? ऍक्च्युली येस, हे खरं आहे. म्हणजे खरं तर स्वतःशी संवाद साधणं म्हणजे फक्त विचारच करणं असं नाहीये, तर आपल्या शरीराचं ऐकणं पण आहे. आणि जेव्हा आपण योग करत असतो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या शरीराशी, आपल्या मनाशी किंवा आपल्या श्वासाशी आपण बोलत असतो. जेव्हा तुम्ही एखादं आसन करत असता तेव्हा आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय हे आपण त्या क्षणी अनुभवत असतो. म्हणजे समजा कुठे स्टिफनेस जाणवतोय, कुठे आपल्याला रिलॅक्स फील होतोय किंवा आपला श्वास कसा चालू आहे हे आपण त्या क्षणी सगळं अनुभवत असतो, जर आपण ते कॉन्शियसली करत असू तरच. आणि सो हे सगळं करताना सगळं हे रिलेशन एक तयार होतं असं मला वाटतं. समजा तुम्ही एखादं बॅलन्सिंग आसन करताय, फॉर एक्झाम्पल वृक्षासन घेऊयात, ठीक आहे. सो वृक्षासन करताना हे बॅलन्सिंग आसन आहे. आपलं माइंड ना फक्त बॅलन्सिंग वरती फोकस करत असतं. सो त्या क्षणी आपल्या डोक्यात कुठल्याच प्रकारचे दुसरे विचार येणार नाहीत. सो मला असं वाटतं की योग हे एक्सपेरिमेंटल नाही आहे, इट्स एक्सपिरियन्शियल. सो जेव्हा तुम्ही ते अनुभवाल ना खरंच, तर तेव्हा तुम्हाला त्याची खरंच प्रचिती येईल असं मला वाटतं. जसं तू म्हणालीस की योगा हे एक एक्सपिरियन्स आहे, फुल एक्सपिरियन्स आहे. आणि त्यासाठी मला वाटतं माइंड, बॉडी आणि तुमचा सोल हे कनेक्ट असणं महत्वाचं आहे. पण मग आताच्या काळात माइंड आणि तुमचा सोल किंवा तुमची बॉडी आणि तुमचा सोल हे डिस्कनेक्ट होण्याचं प्रमुख कारण तुला काय वाटतं? ऍक्च्युली खरं तर आपण शरीर आणि आत्मा किंवा सोल हे दोन्हीकडे बघतच नाही, फक्त आपण शरीराचा विचार करतोय. म्हणजे आपण पाहिलं तर शरीरासाठी कमवतोय, शरीरासाठी जगतोय, खातोय, इव्हन आपण फक्त वापर शरीराचाच करतोय. आत्म्याचा किंवा आत्मा काय असतं ह्याकडे आपण पोहोचतच नाहीये. आणि ह्याला एक मेन कारण म्हणजे की सोशल मीडिया. सतत आपल्याला काहीतरी साध्य करायचंय, काहीतरी कोणाला तरी प्रूफ करायचंय, सिद्ध करून दाखवायचंय. सो या सगळ्या धावपळीत आहे ना आपण फक्त करतोय पण आपण असणं विसरतोय. थोडंसं दिखाव्यासाठी होतं असं वाटतं तुला? हा, येस. सो तुला आठवतं का जेव्हा शाळेत असताना आपल्याला म्हणायचे की तू प्रेझेंट आहेस पण लक्ष कुठे आहे, मेंटली कुठे आहे. सो मला असं वाटतं ते लाईफमध्ये होतंय. आपण फिजिकली प्रेझेंट आहोत, सगळं करतोय, पण मेंटली वी आर समवेअर एल्स. सो आपण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये इतके कनेक्ट झालोय, म्हणजे एक्सटर्नल वर्ल्डमध्ये, पण आपल्या आतमध्ये इंटरनल वर्ल्डमध्ये आपण रिअली खूप डिस्कनेक्ट झालो असं मला वाटतं. आणि योग शरीर आणि आत्माला जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा हेल्प करतो मला असं वाटतं. आणि योग फक्त हे इट्स नॉट जस्ट अबाउट फिजिकल, इट्स ऑल्सो अबाउट द मेंटल, इमोशनल, सोशल अँड स्पिरिच्युअल. सो या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी आपल्याला कुठेतरी आपण आतमध्ये शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आपण हरवतोय. बरोबर, असं जगणं वरवरचं झालं. तेवढा विचार करत नाही. आपण साधं बघायला गेलं तर आपण जिम मध्ये जातो. जेव्हा एखादं नवीन ऍडमिशन येते, मुलगा असो मुलगी असो, ते पहिल्या दिवशी स्वेट हे फोटोज काढणं चालू असतं. इव्हन कॅफेज मध्ये गेलं तर आजूबाजूला कोणीतरी एक व्यक्ती अशी असते की
आलेल्या डिशचा आधी तिला फोटो पोस्ट करायचा असतो, किंवा स्टारबक्स मध्ये फक्त मी स्टारबक्सची कॉफी अफोर्ड करू शकते, हे माझं लाईफस्टाईल आहे हे दाखवायला जायचं असतं त्याला किंवा तिला. हे असं झालंय म्हणजे आनंद घेणं नाहीये की ठीक आहे तुम्ही चाललाय एखाद्या 5 स्टार एखाद्या याच्यामध्ये, तर तुम्ही स्वतःला आनंदित करायला चाललाय, बॉडी आणि तुमच्या सोलला तुम्ही खुश करायला चाललाय की मी आज माझ्या बॉडीला आणि सोलला एक प्रीमियम ट्रीटमेंट देतोय, ह्याच्यासाठी मी तो एक्सपिरियन्स घ्यायला चाललाय. पण मग हा एक्सपिरियन्स स्वतः घ्यायच्या आधी लोकांना सांगणं हे जास्त महत्वाचं झालंय आता. हो हो हो, परफेक्ट. येस. इव्हन आपण कुठे फिरायला जरी गेलो ना, किंवा एखाद्या गडावर गेलो समजा, तर आपण ते नेचर फीलच करत नाही, ते फील करायचंच विसरलोय. म्हणजे की तो आनंदच खूप मस्त असतो, ते आपण करतच नाही. आपण पहिला तिकडे गेलो की अच्छा नाही आम्ही इथे पोहोचलो, हे आधी पहिला पोस्ट इंस्टाग्रामवर असते आपली. सो हे मला असं वाटतं कुठेतरी आपण चाललोय आणि आपण याचा विचार करायला पाहिजे रोजच्या ह्याच्यात. सो योगा हेल्प्स यू अ लॉट असं वाटतं मला. असं म्हणतात, हे मी एक्सपिरियन्स केलंय, की आपण जेव्हा फिटनेसकडे लक्ष द्यायला लागतो तेव्हा आपलं माइंड खूप चेंज होतं, पॉझिटिव्ह अप्रोच होतो आपला सगळ्याकडे बघण्याचा हळूहळू. तुला स्वतःला असं कधी मदत झाली योगाची तुझ्या पर्सनल प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडायला? येस, डेफिनेटली. म्हणजे खरं तर फक्त त्याच वेळी नाही, खरं तर मला रोज याचा उपयोग होतो. मला नेहमीच मी करत असते छोट्या गोष्टीत. मला असं वाटतं प्रॉब्लेम्स किंवा संकट नाही फक्त फिजिकल नसतं, हे मेंटल पण असतं, इमोशनल पण असतं, सोशल पण असतं. सो आणि आपली लाईफ ना कधी अशी स्टेबल नसते, नेहमी अप्स अँड डाऊन्स चालूच असतात. कोणाचीच नाही आहे, रादर कोणाचीच लाईफ परफेक्ट नाही आहे. आपण जर सोशल मीडियावरती बघत असू तर लाईफ परफेक्ट आहे सगळ्यांचीच, तर त्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की अरे हे किती छान जगतायत, आपल्या आयुष्यातच असे. पण आपल्याला खरं तर नाण्याची जी दुसरी बाजू आहे ती माहीतच नसते कदाचित. सो मग आणि मला योगाने खरंच खूप शांत केलं. म्हणजे एक थॉट्सला एक क्लॅरिटी मिळत गेली. सो इवन भगवद्गीतेत पण इतकं सुंदर म्हणलंय की मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः, म्हणजे एव्हरीथिंग स्टार्ट्स हिअर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इफ वी थिंक हॅपी वी आर हॅपी, इफ वी आर थिंक मिझरेबल वी आर मिझरेबल. सो एव्हरीथिंग स्टार्ट्स हिअर. जेव्हा तुमचं हे व्यवस्थित असेल तर सगळं काही छान आहे. सो मला असं वाटतं की आपल्या जो विचारांचा जो ग्राफ आहे ना, आपला जो थॉट प्रोसेस आहे तो असा असला पाहिजे नेहमी अप. करेक्ट. म्हणजे आज तुम्ही हे विचार करताय, सपोज आज तुम्ही थोडेसे निगेटिव्ह आहात किंवा लाईफकडे तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो व्यवस्थित नाहीये सध्या, सो उद्या अजून तुम्हाला ते अप करायचंय. म्हणजे पॉझिटिव्ह, जितकं पॉझिटिव्ह तुम्हाला नेता येईल तितका तो ग्राफ असा तो वर गेला पाहिजे. सो येस, म्हणजे योगाने मला खूप हेल्प केलं. हा ॲटिट्यूड येण्यामागे योगा हे प्रमुख कारण म्हणू शकतो आपण. येस येस, खूप खूप खूप. आता योगा म्हणलं ना की पहिलं एक त्याच्याबरोबर डोक्यात पहिली गोष्ट येणार आहे की मी मेडिटेशन पासून सुरुवात करतो. मेडिटेशन केलं पाहिजे, मेडिटेशन करत जा. कुठलंही आपण कोणी थोडंसं डिप्रेस दिसलं किंवा थोडीशी चिडचिड करत असेल घरातला माणूस, की आपण त्याला म्हणतो किंवा जरा मेडिटेशन वगैरे करत जा, जरा ध्यानधारणा करत जा. सो मेडिटेशन साठी असंही लोक म्हणतात की प्रत्येकाला ना एक वातावरणाची गरज असते, एक माहोल लागतो. म्हणजे काही मुलं असतात की मी जाईल तर एखाद्या प्रीमियम जिमलाच जाईन, साध्या जिम मध्ये काय मजा नाही, तिथं काय वर्कआउट वगैरे होत नाही असं. म्हणजे आता सोशल मीडियाला त्या मीम्स, त्या रील्स पण येतात की 500 वाली जिम, 2000 वाली जिम. तर ते मंदिर आहे ते व्यायामाचं, त्याच्यात तसं कम्पेअर नाही केलं पाहिजे मुळात. सो असं मेडिटेशनच्या बाबतीत आहे की नाही घरात कुठे शांत वातावरण आहे किंवा त्याच्यासाठी बाबा एखादी जागा लागते, शांत माहोल लागतो. तर मेडिटेशन साठी खरंच फक्त शांत जागा असणं हे महत्वाचं आहे नाही ऍक्च्युली. म्हणजे खरं तर ना मेडिटेशनचे बरेच फॉर्म्स आहेत आणि प्रत्येकाची मेडिटेशन करण्याची पद्धत वेगळी आहे, इवन शिकवण्याची पद्धत पण वेगळी आहे. जर तुम्ही एखाद्याचं प्रत्येक इन्स्टिट्यूटनुसार पण हे चेंज होतं. काही जण म्हणतात की तुमच्या इथे आहे आज्ञाचक्रावरती तुम्ही फोकस करा, काही जण वेगळं सांगतात, काही जण म्हणतात की एक पण थॉट नसायला पाहिजे. सो प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि ह्याच्यात असं नाही की ही प्रोसेस जी आहे ती एका दिवसात होण्याची नाहीये, त्याला खूप वेळ लागतो आणि प्रत्येक गोष्टीला मला असं वाटतं की ती एक साधना आहे. आणि
शांततेच्या ठिकाणीच होऊ शकतं असं नाही ऍक्च्युली. जर तुमच्या मनातच गोंधळ असेल, मनातच विचारांची गर्दी असेल, तर किती पण शांतता बाहेर जर असली तरी ती, मला असं वाटतं, ती नाही होऊ शकत. आणि बाहेरचे जी काय म्हणतात, बाहेरचा जो आवाज आहे, म्हणजे जी नेगेटिव्हिटी आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत, जेलिसी आहे, कॉम्पिटिशन आहे, हा हा बाहेरचा आवाज आहे. सो आपल्या इथे आणि इथे तो आला नाही पाहिजे, म्हणजे तो पोहोचला नाही पाहिजे इथे. सो तो तिथेच मर्यादित असलेला बेटर आहे. आणि मला असं वाटतं की मेडिटेशन, मी जसं म्हणलंय की मेडिटेशन प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहींना ते कदाचित नृत्यात पण सापडते, काहींना संगीतात, काहींना वाद्यात, आणि कदाचित काहींना नामस्मरणात पण ते ऍक्च्युली सापडू शकते. सो आणि अजून एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की मेडिटेशन म्हणजे आता माझ्या डोक्यात एक पण विचार नको यायला, आता तसंच बसायचंय, पण हे शक्य नाही ना. आपण माणूस आहोत, आपल्या मनात 100 विचार येणार आहेत, आणि हे खूप साहजिक आहे, म्हणजे येणारच आहे. सो हे रोज प्रयत्न करून करून हळूहळू हे ग्रॅज्युअली होणार आहे, एका दिवसात होणार नाही. सो मला असं वाटतं मेडिटेशन हे फोर्सफुली न होता ना, माइंडफुली व्हायला पाहिजे. त्याच्यातही स्टेप आहेत. आठवडाभर करून मी म्हणू शकत नाही की अरे नाही, मला माझ्या डोक्यात विचार राहत आहेत, मी नाही होते फोकस. त्याच्यात एक मास्टरी, आपण जसं ग्रॅज्युएशन करतो, पहिल्याच वर्षात नाही होत आपण ग्रॅज्युएट. सो तसं हे याच्यात तू म्हणताना म्हणली की शांतता, तर शांतता म्हणजे फक्त आवाजाचा अभाव नाही असंही म्हणलं जातं. तर योगाच्या दृष्टीने याच्याकडे कसं बघतेस तू, या वाक्याकडे? खरं तर खूप सुंदर प्रश्न आहे हा. खरं तर आहे ना, बऱ्याचदा आपण शांतता म्हणजे, मी आता जसं म्हणाले मगाशी, शांतता म्हणजे बाहेरचा आवाज बंद करणं किंवा थांबवणं, हे लोक समजतात. पण योग शिकवतो की आतला आवाज थांबवणं, हे खरं त्यामागचं काय म्हणतात कारण आहे. जसं मी तुला आता म्हणाले की शांतता म्हणजे बाहेरचाच आवाज आणि हे ते. सो समजा तुम्ही समुद्रकिनारी जर बसला आहात, शांत, निवांत, एकटे, मस्त, आणि तुमच्या जर डोक्यात खूप विचार चालू आहेत, खूप सगळा गोंधळ आहे, तर तुम्हाला ते जे बाहेर समुद्राच्या लाटा चालू आहेत ना, ते सुद्धा ऐकायला येणार नाहीत, कारण की तुमच्या मनातच एवढी गर्दी आहे विचारांची. सो येस, म्हणजे मला असं वाटतं की शांतता ही आत असली पाहिजे, बाहेर शोधून उपयोग नाहीये. किती पण बाहेर तुम्ही हिमालयात जरी गेलात तरी त्याचा काहीच उपयोग नाहीये. सो येस. योग म्हणजे एखादा साऊंड किंवा म्युझिक नोट असता, तर तो कसा असला असता असं तुला वाटतं? माझ्यासाठी योग म्हणजे ओम आहे, ओंकार. ओंकार ना हा खूप पॉवरफुल मंत्र आहे. खरं तर तुम्ही याचं 3 वेळा जरी उच्चारण केलं ना, तरी तुम्हाला ते व्हायब्रेशन्स फील होतात. तुमच्या प्रत्येक टिश्यूमध्ये, प्रत्येक सेल्समध्ये हे व्हायब्रेशन्स क्रिएट होत असतात. मी जसं म्हणाले आता, ओम हा खूप पॉवरफुल मंत्र आहे, आणि प्रत्येक मंत्र हॅज इट साऊंड, आणि एव्हरी साऊंड इट्स पॉवर. आता समजा तुम्ही एखादं एक खूप छान हॅपी सॉन्ग ऐकलं तर तुम्हाला हॅपी फील होतं. तुम्ही जर सॅड सॉन्ग ऐकलं तर तुम्हाला सॅड फील होणार आहे. सो हे व्हायब्रेशन्स आहेत. पण तेच जर तुम्ही एखादा कन्स्ट्रक्शनचा आवाज सतत ऐकत असाल, किंवा हॉर्नचा आवाज ऐकत असाल, किंवा ॲम्ब्युलन्स जाताना जर तुम्हाला जर ऐकायला आलं, तर तुम्हाला त्या क्षणी भीती वाटते, किंवा आपल्याला हे कन्स्ट्रक्शनचे आवाज वगैरे चिडचिड होते, एका लिमिट नंतर चिडचिड होते, इरिटेशन होतं. सो हे व्हायब्रेशन्स आहेत ना, म्हणजे प्रत्येक साऊंडला व्हायब्रेशन्स आहेत, आणि प्रत्येक साऊंडची एक पॉवर आहे. जसं छान ऐकल्यावरती छान फील होतं, आपल्याला सतत हॉर्नचा आवाज ऐकल्यावरती नाही छान वाटत. सो ओंकारमध्ये ती व्हायब्रेशन्स आहेत, त्याच्यात ती पॉवर आहे, आणि एव्हरी मंत्रा गिव्स अस इफेक्ट्स. सो तुम्हाला तेच मंदिरात गेल्यावरती छान वाटतं, आणि तुम्हाला एखाद्या गजबजल्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला नाही, ते नकोच वाटतं, नाही फील होत चांगलं. सो हेच आहे, हे व्हायब्रेशन्स आहेत, हे वाईब्स आहेत. सो मला असं वाटतं ओम म्हणजे ओम, आणि ऍक्च्युली आता ओमचं सायंटिफिकली प्रूफ पण झालेलं आहे.
की ते सर्वात पॉवरफुल आहे Correct. असं. Yes. सृष्टी आता ना सध्या डिजिटल डिटॉक्स खूप ऐकायला येतं, हम्म, पण हे ऍक्च्युअली पाहायला गेलं तर आपल्या योगामध्ये हे आधीपासून आहे. हम्म. तर योगामध्ये ही कॉन्सेप्ट कशी आहे किंवा हे फील आपण कसं करू शकतो? डिजिटल डिटॉक्स खरं तर सगळं डिजिटलीच चालू आहे. हम्म, ऍक्च्युली क्लासेस पण जे होतात ते पण काही लोक ऑनलाईन Online च किंवा करतात. सगळं डिजिटल. म्हणजे Correct. आपण जे जगतोय या क्षणाला आपण बसलेलो तर दुसऱ्या क्षणाला आपल्या हातात फोन आहे. बरोबर. सध्या डिजिटल डिजिटल डिजिटल. जे मगाशी आपण म्हणलो की आपण आत बघणंच विसरलोय. म्हणजे विसरलो. आपल्याला थोडासा जरी वेळ मिळाला तरी आपण शांत बसत नाही. शांत बसून एक विचार करत नाही किंवा एक पॉझिटिव्ह वर्डिंग आपण स्वतःला देत नाही, होप्स देत नाही. सो या सगळ्या डिजिटल गोष्टींमुळे ना आपणच हरवत चाललोय, मला असं वाटतं. हे जे आता ना सगळी पाश्चिमात्य संस्कृती आलेली आहे, हम्म. आपल्याकडे पण फोफावत चाललेली आहे, हम्म. त्यांनी योगाला एक कमर्शियल स्वरूप दिलेलं. याच्याकडे तू एक योगा इन्स्ट्रक्टर म्हणून कसं बघतेस? ऍक्च्युली खरं तर योग हे पाश्चिमात्य जगात पोहोचलं ही खरं तर खूप चांगली Correct. गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे. कारण ती लोक आपल्याकडे येऊन, भारतात येऊन आपला योग शिकून जातात. जात आहे. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. पण यामध्ये ना खूप गोष्टी लॅक आहेत, मला असं वाटतं. जो योगाचा मूळ गाभा आहे ना, हेच कुठेतरी हरवलेलं आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्या लोकांनी डॉग योगा, बिअर योगा, योगा इन स्विमिंग पूल हे असं म्हणजे करतात. ते का करतात खरंच मला माहित नाही. म्हणजे हे अटेन्शन फक्त ग्रॅब करण्यासाठी. खरंच ते कुत्र्याला घेऊन योगा करतात आणि त्याच्यासोबत खेळतात वगैरे. सो या गोष्टीमुळे योगाचा मूळ गाभा आपण विसरत चाललो. मला असं वाटतं महर्षी पतंजलीने खूप सुंदर सांगितलंय की योग चित्तवृत्ती निरोधः. चित्त मीन्स मन, बुद्धी, अहंकार. वृत्ती इज युअर थॉट्स आणि निरोध मीन्स टू स्टॉप. म्हणजे काय, योगा इज टोटल कंट्रोल ऑफ युअर मेंटल थॉट्स. सो आत्ता पण आपण सुद्धा भारतीय देखील सुद्धा योगाला फक्त एक फिजिकल वर्कआउट असंच बघितलं जातं. म्हणजे आपण ऍडव्हान्स योगा केले किंवा एक खूप कार्डिओ सारखं आपण सूर्यनमस्कार करतो, सो ते केलं म्हणजे आपल्याला जमलं असं आपण विचार करतो. पण खरं तर ते नाहीये. तेच आता महर्षी पतंजलीने सांगितलंय ते खरंच खूप करेक्ट आहे. आणि मला असं वाटतं हे जपणं आणि जगाला दाखवणं ही खरं तर आपली जबाबदारी आहे. आपण कमी पडतोय. आपण कमी पडतोय खरं तर. आपण खरं तर कमी नाही पडत आहे, जे आपण घेतोय ना ते कमी पडतंय. आपण कमी पडतोय अजून आपण योगाचं महत्व ओळखायला कमी पडतोय. जर त्यांना कळालं, ते इथे आले, त्याच्यावर त्यांनी वेगळ्या कॉन्सेप्ट डेव्हलप केल्या आणि मार्केट केलं आणि ते आज त्याच्यात छान अर्न करतात. ह्याच्यात आपण कमी पडतोय कुठेतरी असं मला वाटतं. खरं तर हे आपलं आहे योगा आणि आपण ते खूप छान पद्धतीने जपलं पाहिजे. पण आत्ताच आपण इतके रील्स वगैरे बघतो की सगळं थोतांड चालू आहे, काहीही करतात लोक. सो यावरती जरा आवर घातला पाहिजे असं वाटतं. जे मेन आहे तेच करायला पाहिजे. बरोबर. आसन आणि अंतर्मन, ओके, याचा एका शब्दात वर्णन कसं करशील तू? बरोबर. मी म्हणेन संतुलन. जेव्हा आपण आसन करतो ना तेव्हा आपलं शरीर पण स्थिर होतं. जेव्हा आपलं शरीर स्थिर होतं तेव्हा आपलं मन पण स्थिर होतं आपोआप. म्हणजे आसन हे फक्त शरीरासाठी नाहीये, तर ते मनाचं पण संतुलन बांधत असतं. सो परत इथे म्हणेन की पतंजली म्हणतात की स्थिरम सुखम आसनम. स्थिरम म्हणजे स्टेडी आणि सुखम म्हणजे कम्फर्टेबल. सो युअर आसना शुड बी स्टेडी, कम्फर्टेबल अँड विच गिव्स यू हॅपीनेस. तुम्हाला त्यातनं आनंद मिळाला पाहिजे. आता आपण जे बघतोय की खूप ओढून ताणून, खूप माझा हा हात इथे पोचत नाही तर मी एकदम स्ट्रेच करूनच करणं गरज नाहीये. हळूहळू जमेल, एका दिवसात जमणार नाही. आणि आजकाल असं झालं की लोकांना इन्स्टंट हवंय. मी आज क्लासला गेलो, मला उद्या परफेक्ट आलंच पाहिजे, नाही होऊ शकत. खूप वर्षांचं हे हार्डवर्क असतं, खूप वर्षांचं डेडिकेशन आहे, कन्सिस्टन्सी. लगेच सिक्स पॅक लागतं, आठवड्याभरात असं चेक करायला लागतं जिमला जाऊन. येस, लगेच की होतंय का वगैरे, हे शक्य नाहीये. त्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत लागेल, खूप साधना आहे प्रत्येक गोष्टीत असं वाटतं. सो येस,
संतुलन इज म्हणजे मस्ट. करेक्ट. असं आहे. सृष्टी, तू अनेक वर्ष योगा करतेस, पण असा एखादा दिवस आपल्या आयुष्यात येतच असतो की रोज नाही होत एखादी गोष्ट कंटिन्यू. तर ज्या दिवशी तुझ्याकडून योगा होत नाही तो दिवस आणि इतर दिवशी जेव्हा तू योगा करतेस, फरक काय जाणवतो तुला? येस, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी नाही जमत मला. म्हणजे मी आताच रिसेंटली शूटमुळे 1-2 महिने मला नाही, म्हणजे माझं योगा रुटीन मला नाही करता आला, फार तेवढा वेळ नाही देता आला. त्या क्षणी मला खरंच खूप चुकल्यासारखं वाटतं, कारण अंगवळणी पडली ती गोष्ट. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अंगवळणी पडते तेव्हा आपल्याला ते होतं की काहीतरी राहिलंय म्हणून. पण मला असं वाटतं की दॅट्स ओके, म्हणजे इट्स ओके. नाही जमलं ना आपल्याला, ओके, हे ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे की आज मला नाही जमत आहे, आज माझं रुटीन नाही होते. कारण की प्रत्येक दिवस सारखे नसतात, रोज काही ना काही, प्रत्येक दिवस वेगळा, रोज चॅलेंजेस वेगळे. सो आज नाही जमलं, दॅट्स ओके, उद्या करूयात. ऍक्सेप्टन्स असला पाहिजे आपल्यासोबतचा आणि आपल्याच बॉडीसोबतचा. कारण ना मी असे बरेच लोक बघितलेत की दे आर व्हेरी स्टिक टू देअर रुटीन. म्हणजे रुटीनला स्टिक असणं हे खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. हा, पण समजा एखाद्या वेळेस मला नाही जमलं, काहीतरी अडचणी आल्या किंवा काहीतरी झालं, नाही जमलं, पण त्यावेळी त्यांची चिडचिड होते की माझं होतच नाहीये, मी छान योगा करत होते पण ते आता होतच नाहीये, माझं राहूनच गेलं. सो मग मला असं वाटतं की तुम्ही जो इतक्या दिवसापासूनचा जो योगा करत होता ते आता व्यर्थ गेलं, बिकॉज यू आर क्रिएटिंग स्ट्रेस. सो मला असं वाटतं की ठीक आहे, नाही जमलं, ओके, 5 मिनिटं काढा, पण काहीतरी ऍटलिस्ट प्राणायाम जरी केलं, नॉर्मल स्ट्रेचेस केले, दॅट्स ओके. पण त्या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ की जमत नाहीये, हे होत नाहीये, कारण की त्याचा उलटाच इफेक्ट होणार आहे, स्ट्रेसच येणार आहे, त्याच्यातून काही चांगलं साध्य होणारच नाही असं. सो ऍक्सेप्टन्स खूप गरजेचं आहे. सृष्टी आता बोलता बोलता म्हणाली शूटमुळे जमत नाही वगैरे किंवा जमत नव्हतं, तर मला सांगायला आवडेल की सृष्टीने कुलूप नावाचा एक चित्रपट केला होता ज्याच्यात मी एक छोटासा रोल केला होता. सो ती फिल्म इतकी चांगली होती की पुण्यातलं जे सगळ्यात मानाचं फिल्म फेस्टिवल आपण समजतो, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, त्याच्यात तिच्या फिल्मचं सिलेक्शनही झालं होतं. सृष्टी, त्या फिल्म बद्दल थोडंसं सांग. खरं तर खूप वर्ष झाले या चित्रपटाला, आणि तेव्हा मी थोडीशी लहान होते, म्हणजे बरीच लहान होते, 20-21 वगैरे असेल मी तेव्हा. आणि पहिला चित्रपट माझा, पहिलं मुख्य भूमिका होती, आणि त्या चित्रपटात असं होतं की मला आई निभवायची होती. मला असं झालं की मीच लहान आहे अजून त्यावेळी आई निभवायची होती. पण येस, ऑफकोर्स डिरेक्टर सरांनी ते करून घेतलं व्यवस्थित, त्यांना जे हवं होतं, आणि छान झालं. सगळी प्रोसेस खूप मस्त होती. बरेच अप्स अँड डाऊन्स होते सगळ्यांचं, कारण की डिरेक्टर सरांपासून ते सगळ्या कास्टपर्यंत सगळे नवीन होते, नवीन ऍक्टर्स होते. सो प्रत्येकाला समजून घेणं, प्रत्येकासोबत मॅच होणं, ह्याला थोडासा वेळ लागला. आणि नंतर लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनमुळे चित्रपटाला बराच गॅप पडला, पण त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर जे चित्रपटाने म्हणजे जे काही वर उचलून नेलं ते खरंच खूप छान होतं. म्हणजे इवन पिफ मध्ये जसं तू म्हणालास तसं सिलेक्शन झालं. महाराष्ट्र चित्रपट राज्य पुरस्कार आहेत, तिथे पण सिलेक्शन झालं होतं. म्हणजे आपल्याला खूप नामांकन होती चित्रपटाला, आणि आता चित्रपताका म्हणून तिथे पण आपलं स्क्रीनिंग झालं होतं. सो चित्रपटाची तशी किंवा अभिनयाची मला लहानपणापासूनच तशी आवड होती, कारण की मी डान्समध्ये पण म्हणजे ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यामुळे मग ते लहानपणापासून तो एक किडा माझ्या अंगात होता. पण लॉकडाऊन मध्ये योगा माझ्या म्हणजे लाईफमध्ये आला, आणि टू बी ऑनेस्ट हे जे क्षेत्र आहे, अभिनयाचं जे क्षेत्र आहे, ते खूप अनसर्टन आहे. म्हणजे आज माझ्याकडे काम आहे, उद्या माझ्याकडे काम नसेल कदाचित, किंवा आज मी 7-8 वर्ष खूप छान काम करते आणि मला 5-6 वर्ष लोक कोणी विचारतच नाहीये. सो हे खूप अनसर्टन आहे. सो या ह्याच्यात ना बॅलन्स करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणजे खूप लोक डिप्रेशन मध्ये पण जातात, इवन सुसाईडचे पण आपण खूप वाचतो की अरे मला काम नाही मिळत तर मग सुसाईड, ही खूप गोष्ट होते. सो त्याच्यामुळे ना या अभिनयाच्या क्षेत्रात मला योगाने खरंच खूप हेल्प केली. म्हणजे इव्हन ड्युरिंग शूट सुद्धा खूप हेक्टिक असतं, तुला पण जसं माहितीये, शेड्यूल खूप हेक्टिक असतं, आपल्याला निवांत बसायला नाही मिळत. सो त्या ह्याच्यात पण आपण स्वतःला कसं
पॉझिटिव्ह ठेवायचं किंवा कसं एनर्जेटिक ठेवायचं हे येस योगा शिकवतं. म्हणजे बरोबर. त्यावेळी कारण की आता डिरेक्टर सर पण ओरडतात, हम्म. तुला माहितीये सगळे जी आपली हे असते क्रू असते ते सगळे असतात, चिडचिड होते चिडचिड होते. किंवा कधी कधी सीन लागत नाही, बऱ्याच गोष्टी मागे पुढे होतात. सो आपल्यावर पण ऍज अन ऍक्टर किंवा ऍज अन आर्टिस्ट म्हणून आपल्यावर पण ते प्रेशर येतं की अरे होत नाहीये, काहीतरी समथिंग इज गोइंग रॉंग. तर मग त्यावेळी आपण स्वतःला कसं काम ठेवायचं, कसं आपण पीसफुल राहायचं हे रिअली हेल्प्स. करेक्ट. येस. हे होतं सुरुवातीच्या दिवसांमध्ये. कलाकाराचा पर डे कमी असतो, त्याच्यात तो पुण्यातला असेल किंवा मुंबईतला राहणारा नसेल तर मोस्टली त्याला सगळ्याच गोष्टी तिकडे भागवायच्या असतात. आणि गरीब घरातून मध्यमवर्गीय घरातून जर तो असेल, पर डे कमी, तिथलं रेंट भागवायचं, तिथलं जेवण भागवायचं. एक वेळ असे होतं की ज्या दिवशी तुमचं शूट आहे तिथं तुमचं ब्रेकफास्ट, लंच संध्याकाळपर्यंत असेल तर संध्याकाळचा नाश्ता वगैरे या गोष्टी होतात. पण ज्या दिवशी शूट नसेल, शूट लागत नसेल, तेव्हा या सगळ्या गोष्टींचं बर्डन येतं. आणि त्यासोबत महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यात घडत असते, आपलं वाढतं वय. सो एक लिमिट असं येतं त्याच्यामध्ये की तुम्हाला लाज वाटायला लागली की आता मी घरात कसे पैसे मागू, कसं सर्व्हाइव्ह करायचं. सो हा खूप चॅलेंजिंग टास्क असतो. आणि ह्याच्यात मला वाटतं योगा असेल किंवा जिम असेल, कुठलीही फिटनेस जे तुम्ही करत असाल ते खूप तुम्हाला मदत करतं. कारण इथून स्ट्रॉंग आहे तर आपण बाकी सगळ्यातून सर्व्हाइव्ह करून जाऊ शकतो. सो सृष्टी, बॅक टू पॉइंट, योगा आणि जिम याच्यात नेमका फरक तुला काय वाटतो? फरक तसा खूप आहे, बट काय फरक वाटतो तुझ्या दृष्टीने? मला असं वाटतं मी कोणत्याच ह्याला अपोज नाहीये. म्हणजे योगा इज ऑल्सो बेस्ट, जिम इज ऑल्सो बेस्ट, कॅलिस्थेनिक्स पण बेस्ट आहे. सगळे जे फिटनेस मधले जे आहेत त्याचा मला अपोज नाहीये. फक्त असं आहे की जिम मध्ये आपण फक्त फिजिकलीच अवेअर असतो, आपण मेंटली अवेअर नसतो, आपण पूर्णपणे शून्य असतो. आपण आपलं ब्रिथिंग कसं चालू आहे, आपण काय फील करतोय ह्याचा आपल्याला थोडा सुद्धा विचार येत नाही मला असं वाटतं. पण योगा प्रत्येक मुमेंटला तुमचा श्वास कसा चालू आहे, तुम्हाला कुठे कसं फील होतंय हे नकळतपणे आपल्याला जाणवत असतं आणि आपण नकळतपणे आपण ते फील करत असतो. इव्हन प्राणायामात सुद्धा आपण, म्हणजे जिम मध्ये तर आपण प्राणायाम आणि हे येतच नाही, पण प्राणायाम करताना सुद्धा कसा श्वास घेतला पाहिजे, कसा सोडला पाहिजे. सो हे मेडिटेशनच आहे. फील करणं किंवा एकाग्र होणं एखाद्या गोष्टीत, इट्स अ फॉर्म ऑफ मेडिटेशन मला असं वाटतं. सो जिम मध्ये या गोष्टी थोड्याशा लॅक आहे. पण येस, ऑफकोर्स दोन्ही गोष्टींचं जर कंबाईन केलं, बॅलन्स केलं तर बेटर आपण होऊ शकतो. येस, स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्हाला करायची असेल तर यू ऑलवेज गो फॉर द जिम. आणि योगातनं होत नाही असं नाही, पण वेळ लागतो. पण हेच दोन्ही गोष्टी जर तुम्ही बॅलन्स केलात तर मग येस छान. फक्त एकच न करण्यापेक्षा. आता तू बऱ्याच लोकांना योगा शिकवतेस, तू इन्स्ट्रक्टर आहेस, बरीच वर्ष शिकवतेस. तुला प्रमुख अशी कुठली गोष्ट वाटते की, कारण आमचा एक क्लास होता तिथे आम्ही पार्टी लावली होती बाहेर की आत येताना चपला आणि इगो बाहेर काढून आत या. सो या फील्डमध्ये, योगामध्ये तुला अशी कुठली गोष्ट वाटते जी लोकांना तुला अनलर्न करायला लावावी लागते? राईट. परिपूर्णतेची अपेक्षा. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की योग म्हणजे परफेक्ट पोज, परफेक्ट आसनं मला यायलाच हवं, पण त्याची गरज नाहीये. म्हणजे योग इज नॉट अबाउट द परफेक्शन, इट्स अबाउट द प्रेझेन्स. तुम्ही किती तिथे प्रेझेंट आहात, किती माइंडफुली करत आहात, म्हणजे तुमचं आसन कसं दिसतंय यापेक्षा तुम्हाला ते करताना कसं फील होतंय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट असं वाटतं. आणि जी आसनं करतानाची, म्हणजे जी परफेक्ट पोज तुम्हाला हवंय ती करतानाची जी जर्नी आहे ना, आज तुम्हाला जमणारच नाही ऑफकोर्स, अजून 4 दिवस नाही जमणार, अजून 6 महिने जमणार नाही. सो ती जी जर्नी आहे ती एन्जॉय करता आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला जमतं ना तेव्हा तो मिळणारा आनंद खूप विलक्षण असतो. कारण तुम्हाला लगेच जमलं, लगेच पटपट पटपट मिळालं तर त्याचं इम्पॉर्टन्स पण राहत नाही. सो बरेच लोक असे आहेत की योगाला खूप मिसकन्सेप्शन ने बघतात. ऍक्च्युली खूप मिसकन्सेप्शन आहेत योगाबद्दल
की असंच म्हणजे फोटो सारखं जे आहे तसंच मला जमलं पाहिजे, नाही, वेगळं आहे काहीतरी. सो माइंडफुली करा, खूप गोष्टी अजून बेटर होतील. दोन टाईपचे लोक असतात, आता तू म्हणाल तसं, आणि दुसरे एक असतात की त्या वाटेला न जाताच नावं ठेवणं एक प्रकार असतो. हे मला जाणवतं याच्यामध्ये. येस. दृष्टी, मला आवडेल तुला विचारायला, आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आपण. असा कुठला प्रसंग होता जेव्हा तुला योगाच्या तत्वांची खरी जाणीव झाली? खरं तर एक्झॅक्ट मला तसं सांगता नाही येणार की कधी तत्वांची जाणीव झाली, पण आधीचं व्हर्जन आणि आत्ताचं व्हर्जन याच्यातलं जर आपण कम्पेअर केलं, आपलं स्वतःच, आपल्याला कदाचित ते दुसऱ्यांना, लोकांना जाणवणार नाही, पण ते आपल्यालाच जाणवत असतं. सो आणि रोजच्या दैनंदिन जीवनात ते होतं, घडतं. म्हणजे आता सपोज आपण कुठेतरी आपल्याला जायचंय, सपोज आता मला इथेच यायचं होतं, मला रस्ता सापडत नव्हता, मी तिथेच गोल गोल फिरत होते, किंवा इवन मला ट्रॅफिक लागली. सो त्यावेळी पॅनिक न होता की अरे यार मला पोचायचंय, मला खूप इम्पॉर्टंट काम आहे, मला पोचायचंय. सो हे जे पॅनिक आहे किंवा हे, आणि आपल्याला असं वाटतं की स्ट्रेस म्हणजे खूप मोठं आपल्या आयुष्यात काहीतरी घडलं तरच तो खूप मोठा स्ट्रेस आहे, नाही. हे छोटे 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 जे आहेत ना, आणि जे मुलींना प्रॉब्लेम्स होतात किंवा इवन कोणालाही, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच होतात. जे आपण लहान लहान गोष्टींचा जो स्ट्रेस घेतो ना, तर त्याच्यावरती वर्क आपण करायला पाहिजे की आता ठीक आहे, ट्रॅफिक आहे, रस्ता सापडत नाही, दॅट्स ओके, ठीक आहे. सो हे हळूहळू होतं, म्हणजे योगामुळे हे रिअलायझेशन होतं आपल्याला. तुमचं थिंकिंग माइंडसेट चेंज व्हायला लागतो जगण्याकडे बघण्याचा. येस, हळूहळू आपणच शांत होतो. म्हणजे आपल्याला जगाला दाखवायची गरज नाही पडत की मी खूप शांत झालीये वगैरे. हे हळूहळू होतं, म्हणजे की अरे इट्स ओके. आपण चिडतो त्या पॉइंटला की शिट या ट्रॅफिक लागली, पण त्याच पॉइंटला असं होतं की ओके, दॅट्स ओके ना, ट्रॅफिक आहे, काहीच करू शकणार नाही, किती वेळ लागणार आहे, आपण तर म्हणजे ट्रॅफिक सॉल्व्ह नाही करू शकणार. सो आपल्याला थांबणं हाच एक उपाय आहे. सो मग येस, की या छोट्या छोट्या गोष्टीत मला हे हेल्प करतं. एक्झॅक्ट असं नाही की इथे इथे या प्रसंगाला मला असं जाणवलं. आपलं एक इम्प्रूव्ड व्हर्जन आपल्यालाच नव्याने सापडतं, ज्याच्यात आपलं बोलणं सुधारतं म्हणण्यापेक्षा आपण सॉफ्ट स्पोकन होतो, आपलं बॉडी पोश्चर पण बदलतं, आपलं कुठल्याही गोष्टीकडे बघण्याची दृष्टी बदलते. एखादी गोष्ट मला आता अटळ आहे तर बाबा ती कटकट करून त्याच्यातून जाण्यापेक्षा ऍक्सेप्ट करून ऍक्सेप्टन्स येतो थोडक्यात, असं म्हणू शकतो आपण. ते ऍक्सेप्ट करून कधी पण पुढे गेलात तर लाईफ खूप छान इझी होते आणि खूप इवन तुम्ही आनंद पण घेता. कटकट करून तुम्हाला काहीच मिळणार नाही. ते जर तुम्ही आनंद घेत गेलात तर लाईफ विल बी आणि ऍक्सेप्टन्सचा मला वाटतं समोरच्या व्यक्तीला पण इनडायरेक्टली आपण हेल्प करतो. कारण मी हॅपी नसेल, मी कटकट करणार, माझ्या कटकटीचा परिणाम समोरच्यावर होणार आहे, त्याचा माइंडसेट हे होणार आहे मोस्टली. आणि आपण दुसऱ्यांकडनं खूप अपेक्षा करतो, त्यांनी असं वागलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, त्यांनी असं का केलं. इवन कोणी पण, शेजारचे असतील, घरातले असतील, रस्त्यावरचे असतील, कोणी पण आपण आपल्यातच बघत नाही की अरे आपण काय करू शकतो. तो त्यांचा पॉइंट आहे ना, ते कसे वागतायत. यू कॅन चेंज समबडी बट यू कॅन चेंज युअर सेल्फ. असं आहे. दुसऱ्यांना नावं ठेवण्यात किंवा दुसऱ्यांना ब्लेम करण्यात आपण फक्त वेळच वाया घालवतो. बरोबर. ते जर स्वतः इम्प्रूव्ह करण्यात जर वेळ वाया घालवला ना, तर तुम्ही नक्कीच कुठेतरी वर पोहोचू शकाल. करेक्ट. मग अशी म्हणालीस मुलींना बराच प्रॉब्लेम होतो किंवा मुलींची चिडचिड होते. पिरियडचा एक काळ असतो ज्याच्यात असह्य वेदना मुलींना होत असतात. योगाचा त्यावेळेस उपयोग होतो चिडचिड कमी करण्यासाठी, स्वतःला कमी त्रास होऊन देण्यासाठी. त्याचा फायदा मुलींना होऊ शकतो या योगाचा? अगदीच येस, होतो. इव्हन माझ्याकडे बरेच असे क्लायंट्स आहेत की त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट याचे आलेत. म्हणजे ऑफकोर्स त्यांनी ते कन्सिस्टंटली केल्यावरतीच योगाने हेल्प होतो. कारण की तुम्ही डेली लाईफमध्ये इतके बिझी आहेत ना, इव्हन आता IT सेक्टर जर तुम्ही बघितलं तर तुमचं फक्त बसूनच काम आहे, नुसतं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तुमची ना, तुम्ही काहीच बॉडी मूव्हच होत नाही. घरी यायचंय, लॅपटॉप उघडायचा आहे, वर्क फ्रॉम होम असेल तर लॅपटॉप उघडून बसायचं, नाही तर मग ऑफिसमध्ये जायचं, गाडीवर यायचं, गाडीत बसायचं,
बस घरी इव्हन यायचं. IT वाल्यांचं मी हा. असंही पाहिलं की जे वर्क फ्रॉम ऑफिस आहेत ते घरी आल्यानंतर पण त्यांना काहीतरी लागतं, 9 Yes. 9:30 पर्यंत ते बसलेले असतात. घेऊन बसतात. सो मग हे खूप नुसतं बसून काम झालेलं आहे, त्याच्यामुळे बॉडीची मुवमेंट नाही. म्हणून आधीच्या जे लोक होते ना, हम्म. मला असं वाटतं आधीच्या ज्या लोकांनी जे करून ठेवलं ना ते खूप बेस्ट होतं. म्हणजे त्या त्या वयात लग्न, त्या त्या वयात मुलं बाळ, ह्याला एक विशिष्ट कारण होतं. Correct. कारण की आफ्टर 30 जर तुम्ही बघाल तर ऑफकोर्स कन्सिव्ह करण्याची जी फर्टिलिटी जी आहे हम्म. ती कमी होते, चान्सेस कमी होतात तुमचे. पण येस, तुम्ही जर योगा प्रॅक्टिशनर असाल किंवा कन्सिस्टंटली करत असाल तर चान्सेस त्याचे इन्क्रीजही होतात. सो म्हणूनच आधीच्या ज्या बायका जे करत होत्या की पिरियड्समध्ये, आता पिरियड्समध्ये 5 दिवस ते काहीच काम नव्हते हम्म. करत किंवा ते बाजूला बसत होते, त्याच्यामागे ते कारण होतं. कारण की इवन देवळात नाही जायचं. हम्म. सो आत्ता याबद्दल अशा गैरसमज आहेत की देवळात का बरं नाही जायचं, हम्म. आम्ही तर जातो देवळात, काय फरक पडतो, हे असं वाटतं. पण त्याच्यामागचं ते कारण नाही आहे. खरं कारण काय आहे ना, आपल्या ह्याच्यात 5 पंचप्राण आहेत, ठीक आहे. त्यातला एक अपान वायू आहे. अपान वायू काय असतो ना, तो पिरियड्समध्ये स्टिम्युलेट झालेला असतो. सो त्या अपान वायू म्हणजे डाऊनवर्ड फ्लो एनर्जी. सो पिरियड्समध्ये तो डाऊनवर्ड फ्लो चालू असतो मुलींमध्ये. आणि त्या क्षणी जर तुम्ही त्या 5 दिवसात तुम्ही जर मंदिरात गेलात, मंदिरात खूप हाय पॉझिटिव्ह एनर्जी असते. हम्म. प्राणवायू तिथे असतो. सो ते इम्बॅलन्स होतं. हम्म. जर तुम्ही मंदिरात गेलात तर हाय पॉझिटिव्ह एनर्जी आणि तुमची अपान वायू हे करते, सिक्रीट करते बॉडी. सो हे इम्बॅलन्स होतं. त्याच्यामुळे ते त्यामागचं रिझन असं होतं की मंदिरात जाऊ नये. होणारा त्रास हां. द्विगुणित होऊ शकतो त्यामुळे. हां. सो मग रिलॅक्स तुम्ही रेस्ट करा. कारण की इतर वेळी आपण कामच करत असतो. तर त्यावेळी बॉडीला थोडी रिलॅक्सची हम्म. किंवा रेस्टची गरज असते. म्हणून ते सजेस्ट करायचे. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये पण जर तुम्ही पाहिलंत ना, त्यावेळेचे बायका कामं करायचे. म्हणजे अक्षरशः विहिरीतून पाणी बरोबर. आणणं किंवा जमिनीवर बसून पुसणं. त्यांना असं वाटायचं की सासू खूप काम सांगते हम्म. वगैरे, खूप खाष्टस असे, असं ते एक वाटायचं. पण नाही, त्याच्यामागे रिझन आहे. आत्ता डॉक्टर्स, काही काही डॉक्टर्स सांगतात किंवा आत्ता आपल्याला असं वाटतं की फक्त बेड रिटन आणि बेड रेस्ट केली पाहिजे. नाही, जेवढं तुम्ही कराल तेवढे तुमचे नॉर्मल डिलेव्हरीचे चान्सेस पण असतात. हम्म. कारण की तुमचा पेल्विक फ्लोअर आहे ना, तुम्ही जेवढं मुवमेंट द्याल बॉडीला, दॅट्स ऑलवेज बेस्ट फॉर युअर हेल्थ, असं आहे. करेक्ट. सो सृष्टीने जे काही आज पॉडकास्टमध्ये सांगितलंय त्याचा माझ्यासहित अनेकांना उपयोग होणार आहे याची मला तरी खात्री आहे. आणि थँक्यू, तू आलीस आमच्या पॉडकास्टला. थँक्यू सो मच. आपण अजून डीप विषयावर एकदा नव्याने पॉडकास्ट नक्कीच करूया यापुढे. नक्की. आणि त्यासोबतच तुझ्या ॲक्टिंगच्या करिअरसाठी पण आमच्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.